पुढची बातमी मनसे संदर्भातली आहे। गुढीपाडव्याच्या मेळाव्यातनं कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी मराठीचा मंत्र दिला। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत आणि आस्थापनांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही हे तपासून घ्या असे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले। याच मुद्द्यावरून आता राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते कसे आक्रमक होत आहेत पाहूया या रिपोर्टमधनं। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। तयारीला लगा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी आदेश दिला आणि मनसेचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाले। कानफट इथंच बसणार। मनसेच्या मराठी बाण्याचा पहिला प्रसाद मिळाला तो मुंबईतल्या एका सुरक्षा रक्षकाला। L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी माणसासोबत बाचाबाची झाली। उत्तर भारतात येणाऱ्या सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरले आणि मनसैनिकांनी त्याची कानशिलं गरम केली। एक मिनिट मध्ये मारायचं नाही। सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल। मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी। हा सगळा वाद समाज माध्यमात प्रचंड व्हायरल झाला। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। पवईमधल्या घटनेनंतर ठाण्याचे मनसैनिकही ऍक्शन मोडमध्ये आले। ठाणे परिसरातल्या विविध बँकांमध्ये त्यांनी धडक दिली। ठाण्याच्या SBI बँकेत इंग्रजी आणि हिंदी भाषेतले फलक उतरवत मराठीमधनच व्यवहार करण्याचा आग्रह धरला। आत्ता हात जोडून आलोय, पण मराठीची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर हात सोडून येऊ असा थेट इशाराही मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून दिला गेला। आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल। फक्त मुंबईतच नाही तर पुण्यातही मनसेचा मराठी बाणा दिसला। पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरती वाहतूक पोलिसांनी इंग्रजीतनं लावलेल्या पाट्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाले। दरम्यान मनसेच्या मिशन मराठीला ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा साथ मिळाली आहे। त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू एक असल्याचं चित्र आहे। मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही, काही क्लिप्स बघितल्या पण भाषण ऐकलं नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही। आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असायला पाहिजे। मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे। मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात मनसेनं मराठी पाट्यांचा आग्रह कायमच धरलाय। आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसेनं हाच मराठीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरल्याची चर्चा आहे। त्यामुळे मराठी, हिंदुत्व आणि पुन्हा मराठी असं मनसेच्या राजकीय भूमिकांचं एक वर्तुळ सध्या पूर्ण होताना दिसतंय। हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। ब्युरो रिपोर्ट